महाराष्ट्राची ज्यांच्यावर श्रद्धा आहे असे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांची जी पालखी पंढरपूरला येते ते दोन्ही मार्ग करण्याची संधी मला मिळाली आणि यातला जवळपास 80% मार्ग जवळपास पूर्ण होत आलेला आहे. ज्ञानेश्वरी पालखी मार्ग जो आहे हा 234 किलोमीटरचा आहे आणि याची किंमत 7,625 कोटी आहे. मोहोळ ते वाखरी, वाखरी ते खुडूस, खुडूस ते धरमपुरी, धरमपुरी ते लोणंद, लोणंद ते दिवेघाट आणि दिवेघाट ते हडपसर. हडपसरचा पूल महत्वाचा आहे आणि त्याचंही काम सुरू आहे. यापैकी 4 पॅकेज पूर्ण झाले आहेत, पण 2 पॅकेजमधलं जे उर्वरित काम आहे त्या दिवेघाट ते हडपसर या भागात 65% काम पूर्ण झाले आहे आणि धरमपुरी ते लोणंद हे 98% पूर्ण झालेलं आहे. म्हणजे हे जे शेवटचं पॅकेज आहे हडपसर ते दिवेघाट त्या कामाची आज मी पाहणी केली. 65% झालं आहे. 3-4 महिन्यात ते होईल. जास्तीत जास्त 4 ते 6 महिन्यात हे काम पूर्ण होईल. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. आज सोलापूर जिल्ह्याचा, शहराचं जे चित्र बदलत आहे खऱ्या अर्थाने याचा आपल्या सगळ्यांना, माझ्या स्टेजवर बसल्या सगळ्यांना मनापासून आनंद आहे. 2014 पर्यंत केवळ 565 किलोमीटर लांबी होती राष्ट्रीय महामार्गाची आणि 2014 नंतर मी मंत्री झाल्यानंतर 1184 किलोमीटर ही लांबी झाली, ॲड झाली. म्हणजे आज 1750 किलोमीटर या जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग आहे. आज या ठिकाणी साधारणतः या जिल्ह्यात 34 कामं मंजूर आहेत. त्यापैकी 1416 किलोमीटरची किंमत 31,174 कोटी रुपये आहे. 15 कामं पूर्ण झालेली आहे, 19 कामं प्रगतीत आहे आणि आज पुन्हा नव्याने आपण नवीन ज्या कामाचं भूमिपूजन करतोय 5 कामांचं, त्याची किंमत 2,784 कोटी रुपये आहे. पुन्हा एकदा या देशाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि तो रस्त्याशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्या भागामध्ये मी सांगितल्याप्रमाणे 1 लाख कोटी रुपयाचे रस्ते ज्यावेळी हे 5 वर्ष अजून 3 वर्ष बाकी आहेत, त्यावेळी रस्ते जेव्हा पूर्ण होतील तेव्हा सोलापूर जिल्ह्याचा औद्योगिक विकास, व्यापाराचा विकास, इथलं एक्सपोर्ट, इथल्या शेतकऱ्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा जिल्हा महाराष्ट्रातल्या प्रगतील, समृद्ध, संपन्न जिल्ह्यात पुढे आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वास आहे.